कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, मग तो भाजपचा असो, शिवसेनेचा असो किंवा रिपाईचा असो, त्यांच्या ज्या काही चिंता आहेत त्या चिंता त्यांनी पक्षामध्ये व्यक्त केल्या पाहिजेत। अशा प्रकारे जाहीररित्या त्यांनी चिंता कुणीही व्यक्त करू नये आणि त्यामुळे अशा सर्व कार्यकर्त्यांना आम्ही समज देऊ। भाजपकडनं आता तक्रार देखील दाखल केली जाणार आहे कारण समाधान सालुंकरांनी जे मेसेज दाखवलेले आहेत ते खोटे तयार केलेले आहेत असा भाजपचा आरोप आहे। त्या अनुषंगाने तुमच्याशी काही चर्चा झाली का मुंबई अध्यक्ष? जे कोणी ज्या तक्रारी करत आहेत, जे एव्हिडन्सेस देत आहेत त्याची सत्य परिस्थिती ही तपासली जाईल। त्याची सत्यता काय आहे, त्याचं जेन्युइनिटी काय आहे हे तपासलं जाईल आणि मगच त्याच्यावरती आम्ही व्यक्त होऊ, मगच त्याच्यावरती आम्ही कारवाई करू। हे बघा, राजकारणामध्ये किंवा जीवनामध्ये कुणीही कोणाला संपू शकत नाही, कुणीही कोणाला संपवत नसतं। जर कोणी संपत असेल तो आपल्या कर्माने संपत असतो आणि त्यामुळे या देशाच्या राजकारणामध्ये असं एकमेव उदाहरण आहे की एखादी व्यक्ती मुख्यमंत्री पदावरती बसलेली असताना त्यांचे 90% पेक्षा जास्त आमदार त्यांना सोडून जातात किंवा त्यांना त्यांच्याच पक्षातून बाहेर काढतात, सत्तेला लाथ मारतात। असं एकमेव उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2022 साली घडलेलं आहे आणि त्यामुळे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिल्यामुळे उद्धव ठाकरेंचे 90 पेक्षा जास्त आमदार हे सोडून गेले, त्यांना त्यांच्याच पक्षातून त्यांनी बाहेर काढलं आणि एकनाथ शिंदेजी यांना मुख्य नेता त्यांनी निवडलं आणि आता एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये शिवसेना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना, हिंदुत्वाच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम हे करत आहे। त्याच शिवसेनेच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडते। मागच्या काही वर्षापासून उद्धव ठाकरेंकडे सांगितलं जातं की मूळ पक्ष आणि धनुष्यबाण आमचाच आहे, पण त्यावरती सुनावणी होत नव्हती। आज सुप्रीम कोर्टामध्ये त्यावरती सुनावणी। यामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जी असेल ती फॉलो होईल। या देशामध्ये संविधान आहे, संविधानाच्या अधीन राहून कायदे बनलेले आहेत। या कायद्याच्या अधीन राहून संबंधनीय न्यायालय आपला जो काही निर्णय आहे तो देईल ऍज पर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ। सर, मुंबई महापालिकेच्या सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेनामध्ये वाटीघाटी जे ते वाढताना दिसतंय। मुंबई भाजपला पाठिंबा मुंबईमध्ये देण्यासाठी शिवसेनेला नाशिकमध्ये वाटा मिळणार अशा कुठल्या गोष्टी आहेत म्हणजे या लेवलवर काय कुठे बोलणं नाही, यामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या काही वाटाघाटी होत नाहीयेत, कारण या काही वाटाघाटी करण्याचे हे विषय नाही आहेत। शेवटी महाराष्ट्राच्या जनतेला सोयी सुविधा देणं, महाराष्ट्राच्या जनतेचं जीवन सुकर करणं, महाराष्ट्राच्या जनतेचं ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स जो आहे तो वाढवणं हे आमचं उद्देश आहे। कुठलंही सत्तेचं स्थान काबीज करणं हे आमचं उद्देश नाही, कारण आम्ही सत्तेचं स्थान काबीज करण्याकरता किंवा अधिकाराचं पद मिळवण्याकरता काम करत नाही। आम्ही समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसापर्यंत सोयी सुविधा पोहोचवणं हे आमचं एकमेव उद्देश आहे आणि ते करण्याकरता जे करावं लागेल ते सर्व आम्ही करू। नाही, एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आणि एनडीएचे एक फार महत्त्वाचे घटक आहेत आणि त्यामुळे एनडीएचे महत्त्वाचे घटक असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाला ते वारंवार वेगवेगळ्या विषयांकरता भेटत असतात। आता नवीनच भारतीय जनता पार्टीच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झालेली आहे, त्यांनी काल फोनवरूनही शुभेच्छा दिलेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये शिंदेसाहेब नक्कीच नवीन राष्ट्रीय अध्यक्षाला भेटतील, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वालाही भेटतील आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या जनतेचं जीवनमान चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून शिंदेसाहेब नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाची चर्चा करत असतात आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन हे घेत असतात आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब दोघेही महाराष्ट्राला नंबर 1 करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहेत।
नाही, आमची काल बैठक पार पडलेली आहे, सर्व विषयांची चर्चा झालेली आहे. मी त्या चर्चेची जी काही ब्रीफिंग आहे ती सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना दिलेली आहे. राहुल शेवा यांनी ती ब्रीफिंग सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेली आहे. आता सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकमेकांची चर्चा करून यामध्ये पुढे जी कारवाई करायची आहे त्या संदर्भामध्ये आम्हाला इन्स्ट्रक्शन देतील. मला असं वाटतं की एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं षडयंत्र हे संपूर्ण जगामध्ये रचलं जात आहे. जगातल्या काही पश्चिमी देशांमध्ये त्या शहरांचा रंग बदलण्याचा प्रयत्न होत आहे. त्या शहरामध्ये तिकडच्या जिहादी फंडामेंटलिस्ट रॅडिकल सेपरेटिस्ट एलिमेंट्सनी त्या शहरांचा ताबा घेतलेला आहे. अशा प्रकारचा एक प्रयत्न हा मुंबई शहरामध्ये सुद्धा होऊ शकतो. मुंबईतले काही राजकीय पक्ष आणि काही राजकीय नेते अशा प्रकारच्या शक्तींबद्दल सहानुभूती व्यक्त करताना आपल्याला दिसतात आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास होत असताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या सर्व जिहादी इस्लामिक फंडामेंटलिस्ट रॅडिकल ज्या काही शक्ती आहेत त्या शक्तींपासून सजग राहण्याची आवश्यकता आहे. सावधानता त्या ठिकाणी ठेवण्याची, सावधान राहण्याची आवश्यकता आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून असू किंवा एक मुंबईकर नागरिक म्हणून असू अशा प्रकारच्या शक्तींशी आमचा नेहमीच संघर्ष असेल. जितेंद्र आव्हाडांवर खूप टीका केल्याचं बघायला मिळालेलं आहे. त्या रामसरणीचा उल्लेख केला. नाही, आता मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाडांचेच ते कार्यकर्ते होते आणि त्या ठिकाणी तिकीट न मिळाल्यामुळे दुसऱ्या पक्षात जाऊन आता ते जितेंद्र आव्हाडांवरतीच टीका करतायत. त्यामुळे त्याचं उत्तर जितेंद्र आव्हाडच देतील, मी कसं देणार. तुम्ही जे म्हणताय की जिहादी ताकदे वगैरे महाराष्ट्राने संपूर्ण 100 नगरसेवक निवडून दिले, तर याचा अर्थ असा घ्यायचा का की महाराष्ट्राचाही वाढता पाठिंबा जिहादी लोकांना? असे काही भाग आहेत ज्या भागांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न या ठिकाणी चालतो. तो पॅटर्न असा असतो की सरकारी जमिनींचा ताबा घेणं, त्या ठिकाणी इलिगल कन्स्ट्रक्शन करणं, त्यानंतर बाहेरून बांगलादेशी रोहिंग्या आणून त्या ठिकाणी वसवणं, त्यांना स्वतःच्या राजकीय अधिकाराचा उपयोग करून आधार कार्ड, वोटर कार्ड, पॅन कार्ड तयार करून देणं, त्यांना वोटर तयार करून घेणं आणि नंतर निवडणुकीमध्ये त्यांच्या माध्यमातून वोट जिहाद घडवून आणणं. अशा प्रकारचा एक विशिष्ट पॅटर्न हा आपल्याला काही भागांमध्ये बघायला मिळतो. मुंबई शहरामध्ये तो मानखुर्द शिवाजीनगरमध्ये बघायला मिळतो, गोवंडीत बघायला मिळतो, मालवणीमध्ये बघायला मिळतो, ऑफ लेट आपल्याला तो वर्सोळ्यात बघायला मिळतोय. असा प्रकारचा पॅटर्न हा आपल्याला संभाजीनगरच्या काही भागांमध्ये बघायला मिळतो. या ठिकाणी मालेगावच्या काही भागांमध्ये या ठिकाणी अशा प्रकारचा पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यामुळे अशा प्रकारचा पॅटर्न येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे गाडण्याच्या दृष्टिकोनातून जो आहे तो कारवाई होईल. या ठिकाणी बाहेरून येणारे जे बांगलादेशी रोहिंग्या आहेत त्यांना ट्रॅक करून या ठिकाणी AI आणि डिजिटलाइज सिस्टम्सचा उपयोग करून त्या ठिकाणी त्यांना पकडणं आणि मग त्यांना डिपोर्ट करणं याच्यावरती आमचा भर राहील. आणि गेल्या 1.25 वर्षामध्ये 1000 पेक्षा जास्त बांगलादेशींना या ठिकाणी पोलिसांनी पकडून त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये परत एकदा डिपोर्ट केलेलं आहे. सर, तुम्ही सावधान करताय. मुंबई. मालेगावमध्ये MIM इम्तियाज जलील सांगतायत की एकनाथ शिंदे यांचा फोन आलेला पण ते त्यांच्याबरोबर जाणार नाही, तर तिथे अलायन्स होण्याची शक्यता होती असं इम्तियाज जलील यांचं सांगणं आहे. बघा कोण काय सांगतं. नाही, पण तुमचंच अलायन्स आहे एकनाथ शिंदे यांच्या. नाही, एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना फोन केला असं ते म्हणतायत ना. एकनाथ शिंदे साहेबांनी कन्फर्म केलं का? हे असं केलं नाही. त्यामुळे कोण काही म्हणू शकतं, मला यांनी फोन केला, मला त्यांनी फोन केला, या अशा प्रकारच्या वक्तव्यांना काही अर्थ आहे असं मला वाटत नाही.